येथील नागरिकांच्या घरात शिरलं पाणी शिरल्यानं नागरिक त्रस्त। अहिल्यानगरमधील सीना नदीला पुरामुळे नदीचं पाणी शहरात शिरलं। शहराच्या नेप्ती परिसरात गुडघे एवढं पाणी। काल रात्रभर झालेल्या पावसामुळे रस्ते जलमय। गडचिरोलीमध्ये सततच्या पावसानं साई समर्थ नगरी चिखलमय। रस्त्यानं जाण्यासाठी खरं तर मोठी कसरत। मुसळधार पावसामुळे अक्कलकोट वागदरी रस्ता बंद। शिरसीच्या पुलावर पाणी आल्यानं अनेक गावांचा संपर्क तुटला। शिरवळ वागदरीवाडी किरनळी बोरगाव गावाचा संपर्क तुटलाय। धाराशिवमध्ये मुसळधार पाऊस। जिल्हा परिषद शाळांनाही मोठा फटका। तर धाराशिवच्या 78 शाळांमधील 125 वर्गखोल्यांची पडझड। 25 शाळेत पाणी शिरल्यानं साहित्य पोषण आहार भिजलाय। छत्रपती संभाजीनगरमध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान। शेत पिकांसह फळबागांचं मोठं नुकसान। शेतकऱ्यांनी फेकल्या मोसंबी रस्त्यावर। छत्रपती संभाजीनगरमध्ये शेतकऱ्यांची दैना। पिकात पाणी पाहून शेतकऱ्याला रडू कोसळलं। पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान। छत्रपती संभाजीनगरच्या उद्योग नगरीला पावसाचा फटका। अनेक कंपन्यांमध्ये शिरलं पाणी। वाळूज परिसरात रात्रीपासून जोरदार पाऊस। तर कंपनीत पाणी शिरल्यानं लाखोंच्या मशीन्स खराब झाल्या। बार्शी तालुक्याला रात्री पावसानं झोडपलं। आगळगाव येथील चांदणी नदी ओव्हरफ्लो झाली। सोयाबीन उडीद कांदा पिकांचं मोठं नुकसान। हिंगोली परभणी जिल्ह्याच्या सीमेवरील येलदरी धरणाचे 10 दरवाजे उघडलेत। 42,050 क्युसेक पाण्याचा विसर्ग पूर्ण नदीपात्रात सुरू आहे। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। छत्रपती संभाजीनगरला पावसाचा फटका। जोरदार पावसामुळे अनेकांच्या घरात पाणी शिरले। जीवनावश्यक वस्तू पाण्याखाली गेल्यानं नुकसान। पैठणमध्ये पावसाचा हाहाकार। घरात पाणी शिरल्यानं नागरिक हैराण। प्रशासनाच्या वतीनं नागरिकांची व्यवस्था। साताऱ्यातील खटावमध्ये एक जण वाहून गेले। एनडीआरएफ टीमकडून व्यक्तीचा शोध सुरू आहे। येरळा नदीवरून एक जण वाहून गेले तर ड्रोनच्या माध्यमातून पोलिसांकडून शोध सुरू। राज्यात 30 सप्टेंबर पर्यंत अतिवृष्टीचा इशारा। कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात अतिवृष्टीचा इशारा। राज्य आपत्कालीन कार्य केंद्राची माहिती। नागरिकांना सतर्कता बाळगण्याचं आवाहन। धाराशिवच्या भूम तालुक्यात पुराचा मोठा तडाखा। नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले। अनेक घरांची पडझड तर नुकसान भरपाई मिळण्याची मागणी। सोलापूरला मुसळधार पावसानं झोडपलं। अंदेवाडी गावाला पुराच्या पाण्याचा वेढा। अक्कलकोट तहसील आपत्ती व्यवस्थापन मदतीला अंदेवाडीत अडकलेल्यानं रुग्णांना खरतर बाहेर काढण्यात आले। उजनी धरण 100% भरले। भीमा नदीमध्ये पाण्याचा विसर्ग। परभणी शहरात मुसळधार पावसामुळे मोठं नुकसान। आमदार राहुल पाटील यांनी केली नुकसानीची पाहणी। नुकसानग्रस्तांना तातडीनं मदत करा। आमदार राहुल पाटील यांच्या प्रशासनाला सूचना। राज्यात आज मुसळधार पावसाचा अंदाज। मुंबईसह ठाणे रायगड आणि पालघरला रेड अलर्ट। आज मुंबईत मुसळधार पाऊस पडणार। अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडण्याचं आवाहन। ठाण्याला पावसानं झोडपले। रात्रीपासून ठाण्यात धो पाऊस। विविध ठिकाणी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी। छत्रपती संभाजीनगरमध्ये पावसाचा जोर। जायकवाडी धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग। 1,13,184 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे। जायकवाडी धरणाचे सर्व 27 दरवाजे उघडण्यात आले तर गोदावरी नदीत विसर्ग सुरू आहे। नदी ओव्हरफ्लो। सोलापूरमध्ये मुसळधार पावसामुळे अक्कलकोट वागदरी रस्ता बंद। शिरसीच्या पुलावर पाणी आल्यानं अनेक गावांचा संपर्क तुटला। पश्चिम रेल्वेवर धावणाऱ्या एसी लोकलला पावसाचा फटका। एसी लोकलमध्ये पावसाचं पाणी। अंधेरी ते भाईंदर दरम्यान धावणाऱ्या एसी लोकलमधील प्रकार। यवतमाळमध्ये बेमळा धरणाचे 14 दरवाजे उघडलेत। बेमळा नदीत पाण्याचा विसर्ग सुरू आहे। नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा। यवतमाळमध्ये मुसळधार पाऊस। आर्णी शहराला अरुणावती नदीच्या पुराचा फटका। हजारो नागरिकांच्या घरात शिरलं पुराचे पाणी। जीवनावश्यक वस्तूंचं मोठ्या प्रमाणात नुकसान। यवतमाळ उमरखेड तालुक्यात पावसामुळे मोठं नुकसान। सोयाबीन ऊस पिकांचं मोठं नुकसान। उमरखेडच्या सुकळी गावातील शेतामध्ये पाणी।
परभणीमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे नागरिकांचं नुकसान, पूरग्रस्तांच्या मदतीसाठी प्रमोद कुटे यांनी केली पाहणी, प्रशासनाकडे मदतीची मागणी. यवतमाळमध्ये शेतकऱ्यांना 50,000 रुपये हेक्टरी मदत द्यावी, अन्यथा आत्महत्या करण्याचा शेतकऱ्यांचा सरकारला इशारा. यवतमाळच्या महागाव तालुक्यात पुरात अडकलेल्या शिक्षकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. महागावात ढगफुटी सदृश्य पावसाचा हाहाकार, यवतमाळमधील नदी नाले ओव्हरफ्लो झाले. पालघरमध्ये धामणी धरण 100% भरलं, कवडास धरण ओव्हरफ्लो झाले. सूर्या नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा. भिवंडीत रात्रीपासून पावसाची हजेरी, राहनाळ कोपर काल्हेर रस्त्यावर साचलं 2 फूट पाणी. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेणार ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील पूरस्थितीचा आढावा, ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातून घेणार आढावा. अमरावती जिल्ह्याला हवामान खात्याकडून पावसाचा येलो अलर्ट, अप्पर वर्धा धरणाचे 7 दरवाजे 30 सेंटीमीटरनं उघडले. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. बुलढाणा जिल्ह्याच्या सिंदखेड राजामध्ये पावसाचा कहर, कापूस सोयाबीनसह इतर पिकं पूर्णपणे उद्ध्वस्त, अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला, मुठा नदीत 10,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. साताऱ्याच्या धोम बालकवडी धरणातून तब्बल 54,000 क्युसेकनं विसर्ग, प्रशासनाच्या वतीनं सतर्कतेचा इशारा. धाराशिवमध्ये मुसळधार पावसाचा जिल्हा परिषद शाळांना मोठा फटका, जिल्ह्यातील 78 शाळांमधील 125 वर्गखोल्यांची पडझड, 2 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची शिक्षण विभागाची माहिती. रत्नागिरी जिल्ह्याला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट, मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा हवामान खात्याचा इशारा. बीड जिल्ह्यात पावसामुळे नदी नाल्यांना पूर, 5 गावांचा संपर्क तुटलाय, पुलावरून कुणीही जाऊ नये, प्रशासनाचं आवाहन. भिवंडीच्या वंजारपट्टी नाका परिसरात साचलं पावसाचं पाणी, नागरिकांना खरं तर काढावा लागतोय पाण्यातून मार्ग. कोयना धरणाचे वक्र दरवाजे 2 फुटांवरून 3 फुटांपर्यंत उघडण्यात आलेत. कोयना नदीत एकूण 30,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग, कोयना आणि कृष्णा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. पंढरपूरच्या सांगोला तालुक्यात नाझरेत नदीला पूरसदृश्य परिस्थिती, शेतजमिनी पाण्याखाली, नागरिकांना सतर्कतेचं आवाहन. छत्रपती संभाजीनगरमध्ये जोरदार पावसामुळे नद्या पूर्ण क्षमतेनं प्रवाहित, शेकडो गावांचा संपर्क तुटला. छत्रपती संभाजीनगरमध्ये जोरदार पाऊस, दुकान आणि घर पाण्याखाली, नागरिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. छत्रपती संभाजीनगरमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस, शेताच्या पिकांमध्ये साचलं पाणी. छत्रपती संभाजीनगरच्या खुलताबाद तालुक्यात रात्रभर पाऊस, गिरजा आणि सुरजा नदीला पूर, पुरामुळे अनेक घरात पाणी. छत्रपती संभाजीनगरमध्ये इंदिरानगर भागात साचलं पाणी, 50 ते 60 कुटुंबाला संपूर्ण पाण्याचा वेढा, नागरिकांनी प्रशासनाकडून तात्काळ मदतीची मागणी केली. पंढरपूरमध्ये मुसळधार पावसामुळे शेवगा पिकांचं नुकसान, जवळपास 16 ते 17 लाख रुपयांचं नुकसान, तातडीनं आर्थिक मदत द्यावी, शेतकऱ्यांची मागणी. सोलापूरच्या माजलगावात सरस्वती नदीला पूर, जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा. छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यात पावसामुळे शेतकऱ्यांचे हाल, शेतकरी हवालदिल, तातडीनं पंचनामे करून शेतकऱ्यांना योग्य ती मदत मिळावी अशी मागणी. ठाणे जिल्ह्याला हवामान खात्याकडून रेड अलर्ट, उल्हास नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ. जालन्यात अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचं नुकसान, सोयाबीन, कपाशी पिकांमध्ये साचलं पाणी, शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण. बीड जिल्ह्यात पुढील 2 दिवस येलो अलर्ट जारी, बिंदुसरा धरणाचे विहंगम ड्रोन दृश्य, लोकशाही मराठीच्या प्रेक्षकांसाठी, नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आदेश. हवामान विभागाकडून आज अतिवृष्टीचा इशारा, साताऱ्यातील कोयना धरणातून मोठा विसर्ग सुरू, कोयना धरणाचे 6 वक्र दरवाजे उघडले. वसई विरारमध्ये रात्रीच्या सुमारास मुसळधार पाऊस, अनेक ठिकाणी पाणीच पाणी, उद्या पालघर जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला.
छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड परिसरात रात्री मुसळधार पाऊस ठिकठिकाणी, नदी नाल्यांना पूर. कन्नड तालुक्यात एक व्यक्ती पुरात वाहून गेलाय. हिंगोली जिल्ह्यात 19 मंडळांमध्ये अतिवृष्टी, पैनगंगा, कयाधू, पूर्णा नदीला पूर, तर नदीकाठच्या शेती पिकांचं मोठं नुकसान, शेतकरी संकटात. मुंबई विमानतळावरील गरबा खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल. नवरात्र उत्सवात देशभरात जल्लोषात गरबा साजरा. छत्रपती संभाजीनगरमध्ये केंद्रीय युवक महोत्सवात विद्यार्थी भोजन कक्षाचा डोम कोसळला, मंडपाचं नुकसान. भारतीय जनता पार्टी युवा मोर्चातर्फे नमो मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन. स्पर्धेला अकोल्याचे खासदार अनुप धोत्रे यांनी हिरवा झेंडा दाखवलाय. शिवभोजन थाळी योजना पुढेही सुरू राहणार. योजनेसाठी 200 कोटी रुपये मंजूर झाल्याची घोषणा. मात्र 21 कोटी रुपये देऊनही शिवभोजन केंद्र चालकांची बोळवण. शिवभोजन केंद्र चालकांचं अनुदान थकलंय. मुंबई महापालिकेच्या अनधिकृत बॅनर्सवर कारवाई. 11,563 अनधिकृत बॅनर पोस्टर्सवर कारवाई, तर 7 ते 12 सप्टेंबर पर्यंतच्या कालावधीत धडक कारवाई. मुंबई महापालिकेनं 4,000 कोटींच्या ठेवी मोडल्या. 1.5 वर्षात तब्बल 4,000 कोटींच्या ठेवी मोडण्यात आल्यात. मुदत ठेवी 92,000 कोटींवरून 84,000 कोटींपर्यंत खाली. मुंबई खड्ड्यांमुळे रस्त्यांची चाळण. पावसात तब्बल 27,334 खड्डे. मुंबई पालिकेची हायकोर्टात माहिती. स्वामी चैतन्यानंद यांना आग्र्यातून अटक. विद्यार्थिनीच्या लैंगिक शोषणाच्या आरोपात अटक. दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई. खासगी संस्थेतील विद्यार्थिनीचा लैंगिक छळ केल्याचा आरोप. मराठा कुणबी नोंदीसाठी लागणारी कागदपत्र तात्काळ उपलब्ध करून द्या, सकल मराठा समाजाच्या वतीनं मागणी. अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा दिलेला आहे. सांगलीत नवरात्र उत्सवाच्या निमित्त श्री दुर्गा माता दौडचं आयोजन. दौडला पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची उपस्थिती. शेकडोंच्या संख्येनं नागरिक दौडमध्ये सहभागी. साताऱ्याच्या सावरी गावात नवरात्रीच्या निमित्तानं कामगत उत्सव साजरा. वाद्यांच्या गजरात आणि नृत्य गाणं करत गावकऱ्यांकडून देवीचा अभिषेक करण्यात आला. ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंच्या गाडीवर हल्ला करणाऱ्या 3 आरोपींना पोलीस कोठडी. आरोपींना 1 दिवसाची पोलीस कोठडी. तर अहिल्यानगरमध्ये हाकेंच्या गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न. व्यासपीठावरच 2 पाटलांमध्ये शाब्दिक चकमक. चंद्रकांत पाटील विशाल पाटलांमध्ये टोलेबाजी. खासदार भिडेंच्या दौडीत गेले असताना नंतर चंद्रकांत पाटील यांचा विशाल पाटलांना चिमटा. माजी मंत्र्याची महायुतीवर टीका करताना जीभ घसरली. पुरामुळे झालेल्या नुकसानीवरून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल. तातडीनं गरीब शेतकऱ्याच्या नावावर पैसे जमा करा. माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांचं वक्तव्य. 2029 सालापर्यंत मी महाराष्ट्रातच राहणार. पत्रकारांशी अनौपचारिक चर्चा करताना फडणवीस यांचं वक्तव्य. काँग्रेसची उद्यापासून संविधान सत्याग्रह पदयात्रा. 29 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर पदयात्रेचं आयोजन. दीक्षाभूमी ते सेवाग्राम आश्रम सत्याग्रह पदयात्रा. सहकारबाबत सगळे प्रस्ताव पश्चिम महाराष्ट्रातूनच येतात. कोकणातून प्रस्ताव का येत नाही. मंत्री नितेश राणेंकडून खंत व्यक्त. दसरा मेळाव्यासाठी आज शिवसेनेची बैठक. वांद्रातील रंगशारदामध्ये बोलावली बैठक. बैठकीत एकनाथ शिंदे पदाधिकारी आणि प्रमुख नेत्यांना मार्गदर्शन करणार. यवतमाळमध्ये पालकमंत्र्यांकडून अतिवृष्टीचा आढावा. एकही पात्र नागरिक मदतीपासून वंचित राहू नये. पालकमंत्री संजय राठोड यांचे प्रशासनाला आदेश. बीडच्या तरुणाकडून पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत. वाढदिवसाच्या दिवशी बाकी खर्च न करता मदतीचा हात. माजलगावच्या 25 ते 30 शेतकऱ्यांना आर्थिक मदत. बॅनरबाजीवरून खर्च न करता पूरग्रस्तांना मदत. सोलापूरमध्ये पूरग्रस्तांच्या मदतीला नाम फाउंडेशनच्या वतीनं मदत. नाम फाउंडेशनकडून पूरग्रस्त कुटुंबांना किराणा किटचं वाटप. सीना नदीच्या परिसरात आलेल्या पुरामुळे शेकडो कुटुंबाचे हाल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.